सूर्यमालेतील 5वा ग्रह गुरु. गुरु म्हणजे एक श्रेष्ठ स्थान. नावाप्रमाणेच सर्व ग्रहांचा गुरु आहे, कारण त्याचा आकारच त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात मोठा आहे. त्याचा व्यास साधारणतः 1,42,985 किलोमीटर आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे तर आपल्या पृथ्वीसारख्या 11 पृथ्वी या ग्रहाच्या व्यासावर ओळीने सहज बसू शकतील. बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे ग्रह घनरूपी पदार्थांनी बनलेले आहेत. या उलट गुरुचा अंतर्भाग हा द्रवरूप लोखंडाचा आहे व या द्रवरूप चेंडूच्या बाहेरच्या भागात वायूचे दाट ढग आहेत. या ढगांमुळेच गुरुवर आडवे पट्टे दिसतात. ह्या ग्रहाचा पृष्ठभाग वायुरूप असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वादळ होत असतात. ह्याच वादळांमुळे या ग्रहांवर एक मोठा भोवरा निर्माण झाला आहे, ज्याचा आकार पृथ्वीच्या तिप्पट आहे, ज्यास रक्तरंजित लाल ठिपका असे देखील म्हणतात. प्रचंड आकारामुळे त्याचे गुरुत्वाकर्षण देखील प्रचंड आहे. इतकेच नाही तर त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग देखील प्रचंड आहे. स्वतःभोवती फेरा मारण्यास त्यास 9 तास 50 मिनिटे लागतात. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास त्यास 12 वर्षे लागतात. याचाच अर्थ गुरु दरवर्षी एका राशीमध्ये वास्तव्य करतो. पृथ्वीप्रमाणेच गुरु देखील एक मोठा चुंबक आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे 16 जुलै 1994 रोजी शुमेकर लेव्ही 9 हा धूमकेतू या ग्रहावर आदळला. या टक्करीत या धूमकेतूचे अनेक तुकडे होऊन ते दूरवर पसरले. ही प्रक्रिया 22 जुलै 1994 पर्यंत चालू होती. तो धूमकेतू गुरुऐवजी पृथ्वीवर आदळला असता तर काही क्षणातच पृथ्वीवरील सजीव सृष्टी नष्ट झाली असती. इतकी तीव्रता या धूमकेतूमध्ये होती. दुर्बिणीने पाहिल्यास त्याचे 4 चंद्र फार सुंदर दिसतात. सर्वप्रथम गॅलिलिओने या चंद्रांना पाहिल्याने त्यास गॅलिलिओचे चंद्र देखील म्हणतात. त्यांची नावे अशी आहेत: इओ, युरोपा, गॅनिमेड व कॅलिस्टो. यामधील गॅनिमेड हा तर बुधग्रहापेक्षा देखील मोठा आहे. आतापर्यंत गुरुग्रहाचे 79 चंद्र शोधण्यात आले आहेत. तसेच शक्तिशाली दुर्बिणीने पाहिल्यास या ग्रहाभोवती कडा देखील आढळून आली आहे. धन्यवाद.